तुमची नजर नेहमी काय नाही यावरच असते का? देवाने मला हे दिलं नाही, ते दिलं नाही, अशी तक्रार तुम्ही सतत करता का? जर तुम्ही मिळालेल्या सुखापेक्षा न मिळालेल्या गोष्टींचं दुःख जास्त करत असाल, तर हे नवे पर्व तुम्हाला हे सांगायला आलं आहे की ज्यांच्याकडे आभार मानण्याची वृत्ती नसते, त्यांच्याकडे आनंद कधीच टिकत नाही. आपण आयुष्यभर तक्रारींची झोळी घेऊन फिरतो. माझ्याकडे गाडी नाही, मोठं घर नाही, चांगल्या नोकरीची संधी नाही, या यादीला कधीच अंत नसतो. पण नवे पर्व आपल्याला शिकवतं की कृतज्ञता म्हणजेच ग्रॅटिट्यूड ही अशी जादूची कांडी आहे जी फिरवली की आयुष्यातील अभाव संपतो आणि जे आहे त्यातलं सौंदर्य दिसू लागतं. स्वामी त्यांनाच जास्त देतात जे मिळालेल्या गोष्टींसाठी त्यांचे आभार मानतात. नवे पर्व, तक्रारींकडून धन्यवाद म्हणण्याकडे जाण्याचा प्रवास. या प्रवासात आपल्याला आपली दृष्टी बदलायची आहे. श्वास हीच सर्वात मोठी भेट. आज सकाळी तुम्ही जिवंत उठलात, तुमचे हातपाय धडधाकट आहेत, हे काही कमी आहे? रोज लाखो लोक ही सकाळ पाहू शकले नाहीत. तुमच्या चालू असलेल्या श्वासासाठी स्वामींचे आभार माना, हीच खरी श्रीमंती आहे. संकटांचेही आभार माना. ज्या अडचणींनी तुम्हाला स्वामींच्या चरणापर्यंत आणून सोडलं, त्या अडचणींचेही आभार माना. जर त्या आल्या नसत्या तर कदाचित तुम्हाला या परब्रह्माची ओळखच नसती झाली. धन्यवाद स्वामी मंत्र. रात्री झोपताना आणि सकाळी उठताना दिवसातील कोणत्याही 5 चांगल्या गोष्टी आठवा आणि मनापासून म्हणा, स्वामी धन्यवाद. जेव्हा तुम्ही आभारी असता तेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचारांना जागाच उरत नाही. तुलना थांबवा, आनंद वाढेल. दुसऱ्याच्या ताटातलं बघून स्वतःच्या ताटातल्या अन्नाची चव घालवू नका. स्वामींनी तुम्हाला जे दिलंय ते तुमच्या गरजेनुसार अगदी योग्य आहे. समाधानी वृत्ती हेच सुखी जीवनाचे रहस्य आहे. चला, आज या नव्या पर्वात आपण तक्रारीचं रडगाणं थांबूया. स्वामींनी दिलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी हात जोडून कृतज्ञता व्यक्त करूया. लक्षात ठेवा, जो समाधानी आहे त्याला स्वामी कधीच काही कमी पडू देत नाहीत. आजच्या दिवसातील अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्यासाठी तुम्ही स्वामींचे मनापासून आभार मानू इच्छिता? कॉमेंटमध्ये स्वामी तुमच्या कृपेसाठी धन्यवाद असं लिहा आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करा.